इथं आपल्या पाल्याचा कल कळेल, त्याचे करिअर विषयी निवड ठरेल, त्यासाठी त्याला तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. स्पर्धेसाठी आत्मविश्वास आणि परीक्षेची परिपूर्ण तयारी, पोषक आहार, चांगले संस्कार, शालेय शिक्षण खेळाचे आणि कलेचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी. ये अपना संजीवन है. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स, पन्हाळा, कोल्हापूर. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. बरोबर. आता ही एक बिझनेस स्थिर होण्याचे एक कॅटेगरी झाली. पण आता परत आता सध्याचं जर परिस्थितीनुसार आता कोरोना आला आहे, त्याच्यामध्ये परत उत्पादन मागणी कमी झाली, उत्पादन कमी होईल. मग असे जे काही अशा काळामध्ये बरेच काही उद्योजक आपल्या उद्योगातून डायव्हर्ट होतात, किंवा काही लोक बँकचे लोन घेऊन बसतात, किंवा काही लोक अन्य बिझनेसकडे वळतात किंवा नोकरीकडे वळतात, किंवा काही लोक स्वतःला आत्महत्या करण्याकडे पण वळतात. ठीक आहे. तर अशा उद्योगांना तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल की अशा परिस्थितीला तुम्ही कसं मात केलं यात पाहिजे? एकच आहे, जेव्हा आपण उद्योग सुरू करतोय त्यावेळेस आपण लहान असतो, बरोबर. आपल्याकडं भांडवल कमी असतं, रिसोर्सेस कमी असतात, आपलं बँकेवर डिपेंडन्स जास्त असतं. बँक तुम्हाला 75% देतात, तुम्ही तुमचे 25% आणले. खरं हीच जर तुम्ही कायम रेशो ठेवला तर तुमचं बँकेवरचं डिपेंडन्स कमी होत नाही. तर जसं तुमचं वय वाढतंय, म्हणजे तुमच्या उद्योजकात आपल्या म्हणजे जसं आपल्याला वय असतं तसं आपल्या उद्योगाला वय असतं, तर तसं तुमचा बँकेवरचा डिपेंडन्स कमी व्हायला पाहिजे. अच्छा. तुम्ही सुरू केलं तेव्हा बँकेने तुम्हाला 25 लाख दिले असतील, आज तुम्हाला 25 कोटी देते. खरं तुम्ही 25 कोटी घेताय ते 25 लाखापेक्षा पर्सेंटेज जर तुमच्या टर्नओव्हर काढलं तर ते फार कमी यायला पाहिजे. अच्छा. आणि ते जे करू शकतात त्यांना मग ते व्याजाची मार कमी पडते. बँकेवरचा डिपेंडन्स कमी झालं की त्यांचे जे रिस्ट्रिक्शन्स असतात, त्यांचे नियम असतात, बरोबर, ते तुम्हाला पाळायची जरूर पडत नाही. आणि तुम्ही तुमच्या भांडवलात जेव्हा व्यवसाय करताय त्यावेळेस तुम्ही निर्णय घ्यायला तुम्हाला सक्षम असतो, मुभा असतं, फ्रीडम असतं आपल्याला. हे जे करत नाहीत किंवा जे म्हणजे बँकेवरची किंवा आर्थिक निर्बंध आपल्याला कमी पाहिजेत. कमी आपल्याला पाहिजे. नक्कीच. बँकेचे निर्बंध कमी होत नाहीत, बरोबर. ते आपणच कमी करून घ्यायला पाहिजे. अच्छा. म्हणजे त्यांची जी काय आपल्यावरती असणारी जी कमांड आहे ती कमांड कमी कमी होत चालत. नाहीतर आपण बँकेसाठीच काम करते असं होतं. अच्छा. म्हणजे आपण आपला व्यवहार हा किंवा व्यवसाय हा बँक काय त्यांच्यासाठी. आहे की फेअर वेदर फ्रेंड्स आहेत, त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात छत्री देणार नाहीत, उन्हाळ्यात देणार. म्हणजे तेजी असेल तेव्हा बँक तुम्हाला सगळी मदत करेल, मंदीत आकसून घेणार. अच्छा. म्हणून हा समन्वय तुम्ही ठेवायला पाहिजे. ओके. बँक नसावी असं नाही, कारण बँकेवरचं तुमचं डिपेंडन्स जसं तुमच्या कारखान्याचं वय वाढतंय अच्छा, तशी ती डिपेंडन्सी पर्सेंटेज कमी पाहिजे. आत्ता जर बघितलं तर आता आमच्या कंपनीचं बँकेवर डिपेंडन्स फार कमी आहे. ओके. आणि जेवढं आम्ही लोन घेतोय तेवढी आमची दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा. म्हणजे असं बघितलं तर आम्ही म्हणजे तो एक लोनवर काम करतो. तो एक बॅलन्स आपल्याला उद्योगामध्ये तो एक बॅलन्सिंग आपल्याला करता आणि आलं पाहिजे. हे जर केलं तर किती खराब परिस्थिती आली तर मग अशा अचानक आलेल्या परिस्थितीला आपण नवीन उद्योग, मी आता रिसेंटली मी उद्योग उभा केलेला आहे आणि मला असं एखादं मोठं आर्थिक संकट असेल किंवा एक मार्केटचं जर संकट माझ्यावरती कोसळलं तर मग मी कसं स्टँड राहिलं पाहिजे, किंवा माझ्या मनावरती किंवा माझ्या शरीरावरती माझ्या डिपेंडन्सी जे काय असतात त्याच्यासाठी मी कसं सक्षम असलं पाहिजे? एक म्हणजे तुम्ही जे धंद्यातलं भांडवल आहे ओके. ते तुम्ही तुमचे घर बांधायला, फार्म हाऊस करायला, तुम्ही गाड्या घेण्यात, इतर खर्चात वापरलं. अच्छा. तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. बरोबर. तुम्ही तुमचे जे बँकेचे पैसे आहेत ते तुम्ही व्यवसायातच वापरले, तुम्हाला किती नफा मिळतोय त्यातले तुम्ही किती भांडवल परत रिइन्व्हेस्ट करायचं, बरोबर, आणि किती तुमच्या उपयोगासाठी आणायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. हा ताळमेळ नसेल
तिथं हे प्रॉब्लेम्स येतात आणि अशा मग जे काही आपत्तीला कारखाने सिक होतात, बंद पडतात, लिलाव होतात, जप्ती येते. ते ही डिसिप्लिन पाळत नाहीत. म्हणून जे डिसिप्लिन पाळतात ते कधीच फेल झालेले नाही. आणि त्यात मग ते छोटेच उद्योग आहेत असं नाही, जे मोठे उद्योगी आपण बघतोय की आता कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्या 1,00,000 कोटी, 1,20,000 कोटी, 60,000 कोटी, 50,000 कोटी बँकांचे द्यायचे, NPA झालेत, त्यांचे आता लिलाव निघायला लागले. म्हणजे मुख्य व्यवसाय सोडून ते बाकीच्या ठिकाणी पैसा डायव्हर्ट केल्यामुळे हे सगळे त्याशिवाय हे होतच नाही. बरोबर, नक्कीच कधीच होत नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाला धरून आणखीन त्याच्याबरोबर तुमच्या मार्केट कंडिशन्स रोज बदलत असतात. जर जगात एक कॉन्स्टंट चीज असली तर तो चेंज आहे. बरोबर, नक्कीच. नेहमी बदल होत असतात, पण चेंज कधीच बदलत होत नाही. तर तुम्ही त्या बदलाबरोबर तुमच्या ऑपरेशन्स, तुमच्या बरोबर, कारखान्याच्या सिस्टीम्स बसवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त करून चालत नाही, तुमची सगळी कारखान्याची टीम त्याप्रमाणे विचार करत असायला पाहिजे. बरोबर. त्यांनाही ते पटायला पाहिजे की हे जे मॅनेजमेंट निर्णय घेत आहे ते का घेत आहे, अच्छा, हे त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. नक्की. आणि ते जर गेलं तर काही अडचण येत नाही. अच्छा, असा अनुभव हा तुमच्या गेल्या 60 वर्षाचा असेल किंवा तुमच्या चढ उतारामध्ये खूप अनुभव हे मोठेच आहेत. बरोबर, हे अनुभव नक्कीच मला आणि माझ्या प्रेक्षकांना नक्कीच द्यायला आवडेल. पण तुम्ही आपण जाता जाता नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांना किंवा जे नवीन उद्योगात आहेत असे काही तुम्ही टिप्स देऊ शकाल काय, की जे तुमच्या अनुभवातून थोडक्यामध्ये? आत्ता तर बदल इतके येणार आहेत. म्हणजे हे गेल्या आपण 5-6 वर्षात बघितलं, डिमॉनिटायझेशन झालं, बरोबर, GST आला, इतरही काही बदल आले. नक्की. नंतर आता कोविड आला. बरोबर. आणि कोविड नंतर तर कामाच्या पद्धतीत फार बदल येणार आहेत. म्हणजे जे ऑफिस किंवा वर्क जे ऑफिसमध्ये जाऊन करायचं ते काही कन्सेप्ट मी आमच्या उद्योगात ते फरक येणार नाही तितके. खरं जे सॉफ्टवेअर आहे किंवा बरोबर, ऑफिशियली जे टेक्नॉलॉजिकल बेस आहेत तिथं तर वर्क फ्रॉम होम वगैरे हे सगळं कल्चर सुरू होणार. बरोबर. आमच्या ह्याच्यातही फार बदल येणार आहेत, कारण कधीच काही स्टॅटिक नसते. आता आमचं इंजिन ही एक पॉवर आहे, त्यातून आपण पॉवर निर्माण करतोय आणि त्यामुळं काही आपण यंत्र, पंप आहेत, हे कॉन्क्रीट मिक्सर आहे, जनरेटर आहे, हे सगळं चालवतं. खरं आता त्यालाही पर्यायी म्हणजे पर्याय हे शोधलंच पाहिजे. पॉवर डेव्हलपमेंटच्या गोष्टी डेव्हलप भरपूर झालेल्या आहेत. बरोबर. पहिलं आलं इलेक्ट्रिसिटी नंतर आलं हे विंड पॉवर आलं, सोलर आलं. हे सगळे आमचे स्पर्धक आहेत. नक्कीच. नाही म्हणजे आपल्याला आपल्या उद्योगामध्ये हे स्पर्धक हे निर्माण होतच जाणार आहेत. आणि त्यातून आपण मार्केटमध्ये कसं टिकाव धरायचं, की बाबा आपण असा विचार करणार की बाबा हे सोलर पॉवर कुठं कुठं वापरली जाते, तर ती एरिया सोडून आपल्याला इंजिनचा कुठं उपयोग करता येईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण जाता कुठल्याही उद्योगामध्ये जे चेंज, जसं तुम्ही आता म्हटलात की चेंज म्हणजे सगळ्या गोष्टी बदलू शकतात पण चेंज हे कधीच बदलत नाही. बरं, म्हणजे चेंज हे चेंजच असतं. येणारच. म्हणजे मी हे असं ऐकलं होतं की जगातली सगळ्यात कॉन्स्टंट गोष्ट कोणती आहे तर ती चेंज आहे. होय, बरोबर आहे. सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जी कॉन्स्टंट गोष्ट कोणती आहे, म्हणजे जी गोष्ट न बदलणारी गोष्ट कुठली आहे तर ती आहे बदल. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या धंद्यात, तुमच्या व्यवसायामध्ये नेहमी बदल करत राहिला पाहिजे. आणि हे बदल नुसता तुम्ही विचार करून चालत नाही, याच्यासाठी तुमचा सहभाग तुमच्या असोसिएशन्समध्ये बरोबर असायला पाहिजे. म्हणजे तुमचे वर्कर्स, कामगार, ते तर मॅन्युफॅक्चरर्स. तुम्ही आमची आता इंजिनिअरिंग असोसिएशन आहे किंवा आमचं इंडियन डिझेल इंजिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे, ह्यांच्याशी तुम्ही संपर्कमध्ये, सहभागमध्ये असला तर तुम्ही लहान उद्योजक, मोठे उद्योजक, त्याच्यापेक्षा मोठे उद्योजक आणि वेगळ्या वेगळ्या फील्डमधले उद्योजक, बरोबर, यांच्याशी तुम्ही संपर्कमध्ये येता. म्हणजे नेहमी आपण संपर्क असला पाहिजे, बदल असला पाहिजे. ओके. आणखीन अशी कोणती गोष्ट आम्हाला आजमावायला पाहिजे की
जे उद्योगाशी निगडीत किंवा पुढे जाण्यासाठी किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा उद्योग मोठा करण्यासाठी अशा काही गोष्टी तुम्ही टिप्स सांगाल का? क्वालिटी Quality. कॉम्प्रोमाइज, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नसलं पाहिजे. सर्व्हिस नो अच्छा. कॉम्प्रोमाइज, अच्छा. तुमचे स्टाफ आणि वर्कर्सचे डिलिंग्स नो कॉम्प्रोमाइज, ओके. बँकांशी तुमचे व्यवहार नो कॉम्प्रोमाइज, ओके. हे तुम्ही पाळायलाच पाहिजे. अच्छा, म्हणजे उद्योग एक यशस्वी उद्योग होण्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच पाहायला. आणि तुमचं लक्ष उद्योगातच असायला पाहिजे. म्हणजे उद्योग सोडून लक्ष डायव्हर्ट झालं नाही पाहिजे. किंवा आपण एखाद्या यशस्वी मार्गावरती असतो त्यावेळेला आपण बऱ्याच हां. उद्योगांचं लक्ष पुन्हा नको त्या गोष्टींच्याकडे डायव्हर्ट होतं. तिथंच होतंय आणि त्यावेळेस ते उद्योग फेल होतात. अच्छा. आणि खोटी स्पर्धा करायची नाही. अच्छा, म्हणजे स्पर्धा ही आपल्या सोबत स्पर्धा असते. अच्छा. खरं हे सगळे प्रिन्सिपल्स लक्षात ठेवून स्पर्धा करायची. तुम्ही त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही स्वस्त देण्यासाठी क्वालिटी कॉम्प्रोमाइज केली, लोकांना काढून टाकलं, बँकांना फसवलं, 1 वेळा 2 वेळा तुम्ही करा, बरोबर. नंतर तुम्हाला कोण उभा करत नाही. मग ते म्हणतात ना, देर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क. एक्झॅक्टली, नो शॉर्टकट टू एनी सक्सेस. येस. एक्झॅक्टली. ते कुठलीही परिस्थिती असू दे, कुठल्याही कंडिशन्स असू दे, हे प्रिन्सिपल्स जो पाळतोय तो सक्सेसफुल होणार. नक्कीच तुमच्यासारखे उद्योजक आपल्या कोल्हापूर नगरीला लाभलेत आणि ज्याच्यामुळे कोल्हापूर नगरीमध्ये सुद्धा एक तुमचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणू, किंवा त्याच्यामध्ये एक तुमचा नक्कीच आपल्या कोल्हापूर जे काही उद्योजक घडण्यामध्ये तुमचा नक्कीच वाटा आहे. पण त्याच्याबरोबर आमचे प्रेक्षकसुद्धा किंवा आमचे जे फॉलोअर्स आहेत, आम्ही तुमच्यासारख्या आयकॉन्सला आम्हाला परत आम्हाला ऐकायची इच्छा असते की तुमचे काही टिप्स असतात किंवा तुमचे काही सक्सेस बनण्यासाठी एक तुम्ही काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या असतात, हे आम्हाला परत आम्हाला नक्कीच जरूर नक्कीच आवडेल. पण आता मी वेळ ह्या इथंच मी थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना मी हे सांगू शकतो की आपल्या स्टुडिओमध्ये बाबाभाई वसा आज आलेत. मी तर असं म्हणेन की माझ्यासाठी सुद्धा एक तुम्ही आज माझ्या छोट्या उद्योगाला तुम्ही एक आयकॉन म्हणून मी संबोधित करेन आणि तुम्ही पुन्हा आमच्या स्टुडिओला तुम्ही असंच भेट द्याल. जरूर, मला आनंद होईल. कारण आम्ही जे अनुभवात शिकलोय, बरोबर, ते आम्हाला कोणीतरी शिकवलेलं आहे. नक्कीच. आपण स्वतःहून सगळं अनुभव घेऊन जर काम करायचं म्हटलं तर ते होत नाही. आपल्याला आपले सहकारी आहेत, आपले व्यापारी मित्र आहेत, कारखानदार आहेत, हेच सगळे आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्याच उद्योगामध्ये आम्हाला शिकण्यापेक्षा तुमच्यासारख्या उद्योगांचे काही टिप्स सुद्धा किंवा काही हिंट सुद्धा आपल्याला उद्योगामधल्या आम्हाला प्रेरणादायी आम्हालाही प्रत्येकाकडून शिकायला मिळतं. नक्कीच. तर त्याच्यासाठी आपण म्हणतोय की डोळे आणि कान हे तुमच्या शरीराचे व्हेंटिलेटर्स आहेत, तुमच्या उद्योगाचे व्हेंटिलेटर. तुम्ही ते कायम उघडे ठेवायला पाहिजे. तुम्ही कायम सजग असायला पाहिजे की काय चाललंय, काय चेंजेस आहेत, पुढं काय होणार. आणि हे तुम्हाला सगळंच आकलन होत नाही. तर याच्यासाठी तुम्ही कायम तुमच्या असोसिएशन्समध्ये, रोटरीमध्ये, इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये, तुमच्या व्यवसायाच्या असोसिएशन्समध्ये यात कायम भाग घेत राहायला पाहिजे. बरोबर. त्यामुळं तुम्हाला इतर लोक काय करतात, इतर व्यवसायात काय चाललेलं आहे याचं तुम्हाला नॉलेज मिळेल, आकलन होतं आणि त्यातूनच आपण सुधारणा करत जायचं असतं. नक्कीच. खूप तुमच्याकडे ऐकण्यासारख्या खूपशा गोष्टी आहेत, पण वेळेभावी मी इथंच थांबू इच्छितो. तर मला पुन्हा एकदा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये यावाल आणि पुन्हा सविस्तर ह्याच गोष्टी आपण एपिसोडमधून कंटिन्यू करा असं एक मी तुम्हाला विनंती करून मी इथे थांबण्याचे तुमच्याकडे परवानगी घेतो. तुमचे आभार मानतो की तुम्ही मला संधी दिली. एक आणखीन जेवढ्या वेळा तुम्ही बोलवाल त्यावेळेस तितक्या वेळेस मी येईन. नक्कीच. कारण जे आम्हाला अनुभव मिळाले ते दुसऱ्यांच्याकडूनच मिळाले, तर ते शेअर करूनच आपण प्रगती करणार. तर मला आनंद होईल. तुम्ही केव्हाही
मी माझ्या प्रेक्षक वर्गांना मी नक्की पुन्हा एकदा सांगू इच्छितो की असेच आपले नक्कीच सक्सेस स्टोरी आपण बनवत राहू, ज्या गोष्टीतून आपल्याला काही नवीन गोष्टी शिकण्याच्या पलीकडे अनुभवातून आपण पुढे जाऊन नक्कीच आपल्या अशा सक्सेस स्टोरी आम्ही बिझनेस आयकॉन्स आपल्यासमोर आणत राहू. आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.